आज स्वातंत्र्य दिन, आपला स्वातंत्र्य दिन. आपल्या या स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपला कार्यक्रम आपण सगळे आनंदाने साजरा करतो आहोत, पण आपल्याच कुटुंबातले काही सदस्य तिकडे सीमेवर आपल्या सुरक्षिततेसाठी लढतायत. त्या सगळ्यांना सांगूया की हो, आम्ही तुमच्या सोबत आहोत. जे जे जवान लढत असताना आपल्या सगळ्यांना सोडून गेले, हौतात्म्य पत्करलं, त्या सगळ्यांना नमस्कार करूया, त्यांना वंदन करूया आणि आपल्या देशाला आपला अभिमान वाटेल असं कार्यकर्तृत्व घडवण्यासाठी आपण सगळे एकवटूया आणि सगळ्या नव्या पिढीला मनापासून शुभेच्छा देऊया. चला, स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आजच्या भागात आपण जाऊन भेटणार आहोत BSNL स्टाफ क्वार्टर्स दादर इथे राहणाऱ्या वृषाली विशाल धाडवे या वहिनींना. त्यांना बोलतं करूया. शाळेत असताना शाळेत स्वातंत्र्य दिन कसा साजरा करायचा तेही विचारूया. चला, बोलतं करूया धाडवे कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. जाऊ खाना. आई बाबांनी प्रेमाने वाढवले, आई बाबांनी प्रेमाने वाढवले, सासू सासऱ्याने प्रेमाने घडविले, विशालरावांचं नाव घेण्यासाठी आदेश भाऊजींनी अडविले. मी माझ्या रोगात काहीतरी ढकलू नका. द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर नमस्कार. विशाल धाडवे. ही माझी आई. नमस्कार. हे माझे बाबा. नमस्कार. मोठा भाऊ हा बरोबर. माझा. ही वहिनी. हा पण भाऊ माझा. बरोबर. ही वहिनी. हा माझा मोठा मुलगा देवेश. हा छोटा मुलगा देवान. आणि हे सर्व माझे BSNL कॉलनीतले परिवार आहे. हो, नमस्कार. नमस्कार. तुम्ही तुझा मला काहीतरी बोलता ना आल्याबरोबर. मी कधी अडवलं तुम्हाला? सुरुवात करूया आजच्या गप्पा. नमस्कार. 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 तुमच्या दोघांपैकी आवाज कोणाचा मोठा आहे? माझा. बरं, तुमचा? रागवल्यावर मोठा होतो. तुमची शाळा कुठली? सीताराम मिल कंपाऊंड. मग शाळेत 15 ऑगस्ट कसा साजरा करायचा तुमच्या? खूप छान साजरा केला जायचा. हो, म्हणजे कसा हो, काय करायचे? 15 ऑगस्ट असल्यावर नवीन कपडे घालून यायचं आपण. बर. गाणी बोलायची. काय सांगता? राष्ट्रगीत वगैरे. अरे वा 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 वा. तुम्ही गाणं म्हणायचा? मी नाही बोलले, मग पण बाकीचे बोलायचे. आवडायचा शाळेतला तो 15 ऑगस्ट साजरं करणं? हो ना. सकाळी लवकर उठून जायचं, मजा असायची ती वेळ. तुमची शाळा कुठली? माझी शाळा 1ली ते 7वी BMC स्कूल. कुठे? ओशिवरा. ओशिवरा. 8वी ते 10वी आदर्श विद्यालय गोरेगाव पश्चिम. बरोबर. आणि 11वी-12वी नाईट कॉलेज केलं आणि ग्रॅज्युएशन मी युनिव्हर्सिटीतून केलंय. बरोबर. पण मला तुम्हाला तेच विचारायचंय की तुम्ही तुमच्या शाळेत असताना 15 ऑगस्ट आता यांनी कसं सांगितलं, हो. स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना शाळेमध्ये एक वेगळं वातावरण असायचं. मग त्यानंतर त्यांच्या बालपणी गाणी म्हटली जायची आणि मग राष्ट्रध्वजाला मानवंदना ती तर आपण देतोच. अत्यंत अभिमानाचा असा हा दिवस असतो. तुमच्या शाळेत कसा साजरा? ऍक्च्युली आम्ही 15 ऑगस्टला शाळेत जायचो नाही, कारण आमच्या विभागामध्ये 15 ऑगस्ट आम्ही सर्व मिळून साजरे करायचो. बरं. आमचा विभाग म्हणजे गणेश नगर आहे. बरं. जोगेश्वरी पश्चिम मधील. तर त्या दिवशी आम्ही लवकर उठून तिकडे सर्व जण जमायचो आणि एकच झेंडा आम्ही सगळं एरियामध्ये असं फडकायचो. त्यावेळी सगळं राष्ट्रगीत आणि खाऊ मिळायचं म्हणून सगळे आम्ही जायचो. त्या उद्देशाने जायचो. खाऊ मिळायचं, रे नवीन झेंडा मिळणार आहे, चला जाऊया आपण. लहान असताना ती आवड असते ना. आपण झेंडा म्हणून काय म्हणजे त्यावेळी माहिती नसतं ऍक्च्युअली काय. अगदी छोटे असतात म्हणजे खाऊ मिळणार आहे, एवढे असतात. बरोबर की नाही? हो, खाऊ मिळणार आहे, तर चला जाऊया आपण. आता तुम्हाला विचारतो, तुमचं सगळं बालपण मुंबईतलं? हो. तुमचं पण बालपण मुंबईत? हो की? हो हो. कसं वाटतंय आज तुम्हाला? मला तर खूप आनंद झाले. कशामुळे आनंद झाला? खूप छान वाटते आणि आनंदही वाटते. हो की नाही? तुमचा आवाज आणि तुमची बोलण्याची पद्धत इतकी गोड आहे ना वहिनी. थँक्यू.
थँक्यू म्हणजे तुम्ही बोलेपर्यंत एपिसोड संपेल असं वाटतंय मला. ऍक्च्युली तिचं काय आलंय, तिने खूप वर्षापूर्वी इच्छा पकडली होती की आपण या होम मिनिस्टरमध्ये झळकायला पाहिजे. त्यासाठी आम्ही जेव्हा आमचा पहिला मुलगा झाला हं. त्यावेळेस आम्ही ट्राय करतोय. त्यावेळी आम्ही माटुंगला राहायचो, बरं बरं बरं. क्वार्टर्स मध्येच. त्यावेळी आम्ही काय त्यावेळेला आलो सतत मी ट्राय करायचो ऑनलाईन. ती मला सारखीच लोक खायचे, अरे मी नाव दिलं की नाही माझं, अजून मला काय फोन येत नाही, काय येत नाही. मग मी म्हणे म्हटलं, म्हणे धीर दुसरा धर. जा. हो ना. हो ना. सगळ्यात महत्वाची गोष्ट कशी आहे, ती वेळ असते. प्रत्येक गोष्टीची बरोबर, एक हा, वेळ वेळ असते, असते. तो योग असतो. बरोबर की नाही? तुम्ही इतकी वर्ष आराधना करतात, पण 14 वर्ष हा कार्यक्रम अविरत सुरू आहे आणि प्रत्येक घराघरात जातोय, हो की नाही? कदाचित तिथेच आलो असतो तर आज दुसऱ्या मुलाला तो हा कार्यक्रम बघायचा योग आला नसता. बरोबर, कळलं पूर्ण का? फॅमिली दिसती नसते. हा, म्हणून त्याच्यासाठी थांबलो होतो मी. तुमची भेट कुठे झाली दोघांची? भेट अशी नाही. त्यांना बोलू द्या Sorry. कधीतरी. हा, काय भेट अशी नाही, बाबांनी नोंदून ठेवलेले की मुलगी आहे. आमचे भुवड काका आहेत, त्याने सांगून ठेवलेलं मुलगा कुठे दिसला तर घेऊन या. दिसण्यात असेल तर सांगा म्हणून. मग तुम्हाला कोणी सांगितलं की हा मुलगा आहे म्हणून? तेच भुवड काका आमचे. भुवड काका आले आणि त्यांनी काय सांगितलं की आता मुलगा मिळाला? नाही, मग? असं मुलगा आहे, स्थळ आहे, बरं बरं. मग- बघून घ्या एकदा तुम्ही. मग ते बघायला आले की तुम्ही नाही बघायला नाही, गेले? ते बघायला आले. बघायला तुम्ही गेले होते? नाही, मी बघण्या अगोदर माझे वडील तिथे जाऊन आले, त्यांच्या घरी जाऊन आले आणि त्यांना आवडली. मला येऊन सांगितलं की काय सांगितलं? की एक मुलगी बघून आलोय, हा ते छान आहे, स्वभाव वगैरे छान आहे, हा तर आपण बघायला जाऊया. बर. आणि तर गेलो आम्ही बघायला. बरं. तर त्यावेळी ती हे सासरी समोर बसले होते, त्यांनी बोलवलं तिला. त्यावेळी ती एवढी घाबरली होती ना. तुम्ही काय इतकं घाबरला होता माऊली? पहिलीच वेळ हा, माझी. मग बाबांनी काय वाघ आणला होता घरात? नाही, तेव्हा नवीन म्हणजे काय सुचतच नव्हतं. सुचत नव्हतं वेगळं. माझी जरी तिसरी वेळ असली तरी तिची पहिली माझी वेळ होती. पहिलीच होती. तुम्हाला प्रॅक्टिस झाली होती. काय झालं काय तुम्हाला? नाही, कसलं उभी टेन्शन आलं राहिली. होतं? उभी राहिली, त्यांनी प्रश्न विचारले, मी उत्तरं दिली. तुम्ही नाही विचारला प्रश्न? मी काहीच नाही, मी खाली मान घालून उभी होते. आता कोण प्रश्न विचारतो? आता तुम्ही विचारते. बरं, माझ्यावर आल्याबरोबर मी अडवलं. आता प्रश्न कोण विचारतोय? मी विचारतोय. समजा एखाद्या ठिकाणी ते तुम्हाला न सांगता गेले तर तुम्ही दुर्लक्ष करता की प्रश्न विचारता? नाही नाही नाही, विचारते ना. विचारता ना? आज म्हणजे लेट का झाला ऑफिसवरून? हे विचारता ना? हा. मग काय उत्तर देतात? नाही, सांगतात काम होतं म्हणून. आणि ते तुम्हाला पटतं? हो, तर तेवढा विश्वास. विश्वास आहे आमचा तो. अरे हो. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबर पहिल्या खेळात ती घरात ठेवलेली चांदीची अन्नपूर्णा ही माऊली घेऊन येणार का? 1 मिनिटात बघूया. ट्रिंग ट्रिंग, वेळ सुरू झाली. ट्रंग ट्रंग. लवकर 10 सेकंद झाली. रॉकेलचा इलेक्ट्रिक दिवा. बाजूला 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 बाजूला. हे हात नाही, हातोडा आहे. हातोडा आहे ना आतमध्ये. हातोडा आहे, हे हो, आतमध्ये, हात मागे नाही, दरवाजे हातोडा. मागे. दरवाजे 40 सेकंद झाली. 20 सेकंद राहिली. वया पुस्तकांचे माहेर घर. 10 9 8 दप्तर 7 6 5. आलं. पहिले अभिनंदन, चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळसही मिळाली, अभिनंदन. आणि काही क्षण असताना तुम्ही तिथे पोहोचला. थोडं उंचावर होतं, हात पोचायला काही क्षण लागत होते. तुम्हाला मिळाली ही चांदीची अन्न. थँक्यू. बघू एक एक चिठ्ठी उघडू. पहा, हा? बघा. चालेल. धक्का नाही ना बसणार? नाही नाही, बघू ना एक एक. ओके. मुलांवर सारख्या ओरडता, हो, ओरडते मी. मान्य आहे आरोप? मान्य आहे आरोप. तुम्हालाही मान्य आहे? हो. मुलांना घरात कोणते म्हणजे काय करता? कोणते म्हणजे घरातच असतात, थोडा वेळ या रूम मध्ये ठेवते.
मस्ती करतात म्हणून थोडा वेळ ठेवते आता. इथे आणि काय कडी लावून घेता? नाही नाही, कडी नाही, फक्त दरवाजा ऑफ कर. दरवाजा बंद करून कडी लावता? कडी तर नाहीच लागत माझ्या घरात. नाही ना. तुम्ही खूप हळूहळू बोलता, त्यामुळे समोरच्यांना कळतच नाही तुम्ही काय बोलता. मान्य आहे? मान्य आहे. तुम्हाला मान्य आहे ते आरोप? हळूहळू कोणी कोणी ऐकलंय. हळूहळू असं नाही, ती जरा विचार करत करत बोलते. हा. जो काय समोरच्याने काय विचारले लगेच त्याला स्ट्राईक होत नाही, हा असं उत्तर द्यायला पाहिजे. मग ती जरा विचार करते. हा नंतर मग उत्तर थोडं माहिती पडलं की हळूहळू सांगते, समजावते. नाही, आवाज सुद्धा हळूहळू आहे, म्हणजे हळूहळू. बारीक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ओरडल्यावर जास्त असतो. तुम्ही येऊन जाऊन ओरडण्यावर फार जाताय मला. समोरच्याचं ऐकतच नाहीत तुम्ही, हा. आपलं तेच खरं करता. आबासाहेब आमचे त्याने आरोप केला. कोण आबासाहेब? आबासाहेब कुठे राहतात ते? आमचे शेजारचे आहेत. काय कॉन्फिडेंटली ओळखलं तुम्ही. फोनवर खूप बोलता. हो, फोनवर फोन आले तर बोलायलाच लागणार ना. हो 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 माझं चुकलं. तुमच्यामुळे ना माझा स्पीड हळूहळू कमी व्हायला लागला आहे. तुम्ही साधना माने म्हणजे कोण आहेत त्या? बरोबर राहतात साळा मळ्यावर. हे बघा, त्यांचं मस्त म्हणणं आहे, माझी मैत्रीण चांगली आहे पण फार भांडण करते माझ्या बरोबर. भांडण म्हणजे काही नाही असं काही. पहिल्यांदाच मी भांडण ऐकलं. याच्या सगळ्या चिठ्ठ्या मी फोल्ड करून ठेवल्या ना, फक्त 3 चिठ्ठींमध्ये आरोप सोडले तर सगळ्या चिठ्ठीमध्ये माऊली तुमच्याबद्दल चांगलंच लिहिलंय, काळजी करू नका. हा, उद्यापासून स्वतःमध्ये बदल करायचा असेल स्वभावात तर कुठला करणार? एक म्हणजे मुलांवर मी रागवते, ओरडते, ते कमी करेन. आणि काय नाही, एवढंच. तुमचं काय म्हणणं आहे, वहिनीने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? थोडा कुठल्याही बाबतीमध्ये विचार करून बोलला पाहिजे, किंवा आधीच आरडाओरड करण्या अगोदर दुसऱ्याचं ऐकून घ्यायला पाहिजे की काय प्रॉब्लेम आहे. किंवा एक समजा एखादा लेट झाला, काय झालं तर का एवढा लेट झाला, मग आधीच सांगायचं ना, मग असंच आहे ना असं. पण तुम्ही आधी का नाही सांगत? आधीच सांगतो, पण कधी कधी अशी येते की फोन करायला वेळच मिळत नसतो. त्यावेळी कळलं, बिझी असतात ते. एवढं काय काम करत असतं? बिझी असतो म्हणजे सर, आता मी ऑफिसमध्ये काम करण्याबरोबरच माझी इतर ऍक्टिव्हिटीज आहेत. जसं मी BSNL डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतो. काय सांगता? कालच मी पुण्याला जाऊन आलो, त्यामुळे मला फर्स्ट प्राइज मिळाला अरे आम्हाला. अभिनंदन. आम्ही ऑल इंडिया लेवलला आता जाणार आहे अहमदाबादला. हो का? त्याचप्रमाणे मी व्हॉलीबॉलचा कोच पण आहे, रेफरी पण आहे. हो, त्यामुळे तुम्हाला सतत. आणि इतर आमची सोसायटी पण आहे BSNL एम्प्लॉई, त्याचा मी चेअरमन पण आहे. म्हणजे असे म्हणजे मल्टी टॅलेंटेड असल्यामुळे मी सतत बिझी असतो, काही ना काही चालू असतं काम. तुमचं काय म्हणणं आहे? थोडं मला त्यांचं विचार येतो की बरोबर, काळजी वाटते त्यांची. हो खरंय, कळलं का? हो, काळजी मी पण समजू शकतो, पण कधी कधी शक्य होईल तर मी सांगतो पण फोन करून की मला असं काम आहे, त्यामुळे मला लेट होईल. व्हेरी गुड, छान. आता चित्र काढणार आणि ही चित्र सगळ्यांनी ओळखायची आहेत. ओळखलाय? हा, अभिनंदन. हे बक्षीस मिळालं, अभिनंदन. एकदम बघा, फास्ट, लवकर. हा, अभिनंदन. हे बक्षीस द्या वहिनींना तुम्ही. काय आलं? वीणा. अजून सांगा. हेलिकॉप्टर बोलू नका. 2. हा, तंबोर आहे. तंबोरा. 3. अजून विमान. विमान काय हवेवरच आहे. 4. हा हा, रॉकेट. गिटार. अभिनंदन. बाबा हे विमानात वाजवायचं गिटार आहे का?
संस्कृत आलं नाही मला काढता. ओळखलं ते कोण तुमचे? ते बाबा माझे. हो ना, काही काढलं तरी ते गिटारच म्हणाले असते. घ्या, अभिनंदन. थँक्यू. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशा सोबत 3 वार्षिक विशेषांक, खाली डोकं वर पाय उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयात. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत. ही अनोखी ऑफर खास वहिनी तुमच्यासाठी. जावयांबद्दल सांगा हो, कसे आहेत? चांगले आहेत. हा, एकदम चांगले. हो, चांगले म्हणजे स्वभावाने त्यांचे गुण मला आवडतात. हो ना. आणि मुलीबद्दल काय सांगा? मुलगी माझी त्याच पद्धतीने हो ना, एकदम छान. समाधानी आहात तुम्ही? समाधानी. अजून कोण बोलणार? द्या. बहीण माझी छान आहे, गोड आहे, थोडी स्वभावाने एकदम हळवी आहे. हळवी आहे. हळवी. भाऊजी पण व्यवस्थित आहेत, चांगले आहेत, तिच्याशी मिळून मिसळून व्यवस्थित संसार करतात. मैत्रिणींकडे द्या. ते 1 वर्ष झाले इथे आलेत, पण खरोखर दोघेही छान आहेत. शेजार आमचा खूप छान आहे, खूप दोघेही स्वभावाने चांगले आहेत. अजून कोण बोलणार? ऍक्च्युली आता आम्हाला मुंबईला येऊन 3 महिने झाले सध्या ह्या क्वार्टर्सला येऊन. तर सुरुवातीला आम्हाला सगळेजण नवीन होते ऍक्च्युली, पण ताईंनी आम्हाला बरीच हेल्प केली. ऍक्च्युली आमच्याकडे काही सामान पण नव्हतं, त्यांनी आम्हाला बरंच सामान वगैरे दिलं स्वयंपाकाचं वगैरे, आणि अशी खूप मदत केली प्रत्येक वेळी. थँक्यू. थँक्यू. अजून कोण बोलणार आहे? बोला आबासाहेब. दोघंही छान आहेत, म्हणजे 100 पैकी 100 गुण त्यांना मिळेल असे छान पण तुम्ही मगाशी म्हणालात की समोरच्यांना बोलायला देत नाही. कधी कधी काय माहिती आहे, ती ऐकतच नाही. मी बोलतो काय ती ऐकत नाही, ती कुठेच चालू सरते. म्हणजे आम्ही काय बोलायचं ते तिला काय कळतच नाही. तिचं माझ्या तुम्ही म्हणता ना विचारात. साहेब की तिचा आवाज कमी आहे. बिलकुल नाही, बिलकुल नाही. बिलकुल नाही. अरे मला वाटलं एकदम कमी आहे. एपिसोड नंतर तुम्ही या, मग आमच्या घरात बसा आणि आवाज बघा. यांचं नाव काय? आबासाहेब. आबासाहेब. म्हणून तुम्ही लगेच ओळखलं का मगाशी ही तक्रार आबासाहेबांचीच आहे म्हणून? काय कालपासून तिने तयारी केली ना, त्याच्यामुळे तिचं जरा टेन्शन आलंय जरा. टेन्शन आलंय. तर तिला आम्ही काल तयार केलं. बरं. असं नाही, पण ती तसं तुम्ही म्हणता आवाज कमी आहे, हळू आहे, बिलकुल नाही. आता उद्यापासून बघा आबासाहेब छान तुम्ही. आहे, दोघंही छान आहेत, छान आहे. मिळून मिसळून राहतात, सगळं व्यवस्थित. व्हेरी गुड. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला काय आवडली ते आबासाहेब शेजारी आहेत ना, हो की नाही? ज्येष्ठ आहेत, हो. पण म्हणजे तुमच्या वडिलांच्या वयाचे आहेत, पण त्यांचं आणि तुमचं जे काय नातं आहे ते बघून सुद्धा खूप छान वाटलं. असे शेजारी असावेत. पण त्यांचं एक वाक्य मला खूप आवडलं वहिनी. कुठलं सांगा? कॅमेरा यांच्या घरात ठेवा आणि तुम्ही आमच्या घरात बसा, म्हणजे आवाज तुम्हाला कळेल, ऐकायला येईल. वहिनी खूप छान. तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. पण आज क्षमा कोणाची मागणार? माझ्याकडून काही चुका वगैरे झाल्या असतील तर मला क्षमा करा. आणि तुमचं काय म्हणणं? तुम्ही क्षमा कोणाची मागणार? क्षमा म्हणजे मी माझ्या आईवडिलांची मागेन की सुरुवातीचे नवीन नवीन लग्न झालं तेव्हा काही कारणास्तव काही वाद होतातच घरामध्ये, त्यानिमित्तानं आम्हाला घराबाहेर पडायला लागलं. त्यावेळी जर दुखावलं तर क्षमा मागतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमामध्ये अचानक ठरल्यामुळे ते सध्या गावी राहतात, त्यामुळे त्यांना बोलवता आलं नाही. तरी सर तुम्ही जर त्यांना रिक्वेस्ट केली तर. आम्ही अचानक आलेले आहोत. आई बाबा रागावू नका. रागवायचं असेल तर माझ्यावर रागवा, असं मी म्हणणार नाही. 1 महिन्यापूर्वी यांना सांगितलं होतं आम्ही. नाही सर, गंमत करतो, पण अचानक ठरलं, अचानक आलो. आई बाबांची सगळ्यांची आठवण ते काढतायत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जिथे आहात तिथून आशीर्वाद द्या, एवढंच सांगतो. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा, तुम्हाला शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा, समोरच्याचा नेहमी सन्मान करत राहा. समोरच्याला जितका आदर देता येईल तितका आदर देऊया आणि प्रत्येक घर आनंदी कसं होईल यासाठी कटिबद्ध होऊया. तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.